छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यातील भायगाव येथे अज्ञात व्यक्तींनी आपल्या जे वाघ कंपनी आहे त्यांच्यावर जे हाणमार केली त्या अनुषंगाने ते वैजापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात हे ॲडमिट केलेले आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत का बा काय प्रकार झाला नेमका तुम्हाला हाणमार केली 5-6 लोकांनी. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काका तुमचं काय नाव? माझं नाव आनंद शेकोजी वाघ. बरं, तुम्हाला जी हाणमार केली त्यामुळे नेमकं कोणते लोक होते ते आंबा मोरे, बरं, अक्षय मोरे, हां, सुनील गोधवरे, अजय मोरे, बरं, गंगूबाई मोरे आणि त्यांचे लेक जावई. या हाणमारीचा नेमका काय मुद्दा घडला होता? हाणमारीचा मुद्दा म्हणजे त्यांनी दारू पिऊन आलेला, त्याच्या दुकान दारूचं आहे, दारू पिऊन आला तर म्हणे मला उधार चिप्स दे. त्याला उधार दिले, त्याने खाल्ले ते आणि पैसे मागितले तर म्हणे आता पैसे नाही. म्हणलं बाबा हात जोडीतो जा. म्हणे जर उधार नाही दिलं तर तुझं दुकान चालेल का म्हणे. हा म्हणे मुलगा म्हणे माझ्याजवळ लहान बाले म्हणे बाबा पैसे देऊन टाक न म्हणे तुला दाखवतो म्हणे थांब म्हणे. घरी गेला आणि 10-20 लोक बोलून आणले आणि 10-20 लोक बोलून आणल्यानंतर तिथं कोणी काट्या घे, कोणी दगडं घे, काट्या कुऱ्हाड्या घेऊन असे उभे राहिले आणि वाईट घाण शिव्या द्यायला लागले. घाण शिव्या द्यायला लागले. मी म्हणलं बाबा हात जोडतो, मी वेल्डिंग करत होतो ट्रॅक्टरची उडाची, जा म्हणलं वापस जा. म्हणता म्हणे तू कोण रे जा म्हणणारा, त्याच्याकडून मी उधार घेतलं म्हणजे त्याला दाखवत म्हणून असं म्हणताच त्यांनी मला छातीत दगड फेकून मारला. तसं मी खाली पडलो, बाबा मेलो रे म्हणून असं म्हणताच त्यांचं काट्याच्या दगडाचं वर्ष झालं मारायला लागले आणि मुलाला घेऊन पळून गेला बाजूला. मी बेशुद्ध पडलो. माझी मंडळी आरडायला लागली, अरे बाबा वाचव रे वाचव, कोणी धावलं नाही. आणि ते लोक गल्ला लुटला त्यांनी, पूर्ण पळून गेले. पैसे होते तुमच्यावर? गल्ल्यामध्ये 25-30 हजार रुपये होते, ते घेऊन गेले. आणि मग मला आजूबाजूच्या परिसराचे लोक त्या ठिकाणी आले नाही का? आजूबाजूचे लोक त्यांच्या दाराने उभे राहिले, ते काय आले नाही. तुमचा काही जुना वाद होता का कौटुंबिक? त्याचा आपला कुठलाही संबंध नव्हता. असं काही वाद त्यांचा झालेला नाही आपला त्यांचा. त्याने अचानक कसं काय प्रकरण घडून आणलं होतं तुमच्या? अचानक म्हणजे गाव पहिले आहे ना, गावात अॅट्रॉसिटी झालेली आहे आणि त्यांच्या दारू दुकाने ते काय करता गावगुंडी ही त्यांना लोकांना म्हणजे ते थोडक्यात आयबद धंदा करताय बा ते. त्या मुलांनी गावामध्ये काहीतरी कार्यक्रम होता तर मारुतीच्या देवळाजवळ त्या लोकांवर सुद्धा चाकू काढले होते त्यांनी. दारू विकता का ते गावामध्ये? हां, दारू विकताय गावामध्ये? हा, ते दारू दुकान आहे त्यांचं. तुमचे मुलं त्यांचे काय नाव आहे मुलांचे? कोणाच्या? तुमच्या मुलांचे? माझ्या मुलाचं तिथे दुकानवर जो होता तो सोना आनंद वाघ. कोण आहे सोना आनंद? सोना आनंद वाघ. मी जे सोना आनंद वाघ. कशा काय झालं नेमकं त्या ठिकाणी? नेमकं त्या ठिकाणी असं झालं का वेल्डिंग काम चालू होतं आमचं ट्रॅक्टरचं वेल्डिंग काम चालू असताना त्यांनी उधार मागितलं. आईमध्ये दुकानमध्ये बसलेली होती. काय मागितलं त्याने उधार? ते चिप्स मागितले, त्यांनी तोडले पण ते. मी त्याला म्हटलं बाबा माझी उधार देऊन टाक, मला उधार भेटत नाही सामान. तो म्हणे तुला दाखवतो म्हणे. आता दाखवतो म्हणता तो घरी गेला आणि 10-20 जण घेऊन आला आणि धाबाकुटीच चालू केली डायरेक्ट. गावातल्या पोलीस पाटलांना सूचना दिल्या नाही? नाही, पोलीस पाटील रिटायर झालेले. रिटायर झालेले आहे का? यानंतर मग तुम्हाला हाणमार झाल्यानंतर तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला गेलते का? हां, पोलीस स्टेशनला गेलो, संबंधित पोलीस स्टेशनला गेलो, पण आम्हाला 3 दिवस आमची तक्रारच घेतली नाही. आम्हाला त्यांना कारण नाही विचारलं तुम्ही पोलीसवाल्यांना? कार विचारलं तर दवाखाना करा म्हणजे तुम्ही पाहिलं. बरं, मग तुम्ही त्या दिवसापासून दवाखान्यात गेले? हो, दवाखान्यात अशी. त्याच्यानंतर पोलीसवालीकडे आलेच नाही? नाही, आलीच नाही, पोलीस नाही आली, कोणीच नाही. ट्रीटमेंट चालू आहे तुमची. आजी काय काय झालं नेमकं तुम्हाला? काय मला तिथं मी दुकानात बसलेले होते, छोटं पोरगं होतं मोठ्या मुलाचं आणि वेल्डिंग करीत होते. ते एक ट्रॅक्टर येईल होता लाखाचा पवार म्हणून, तर ते आले आणि भाऊचं दुकान होतं मोठ्या सोनाचं, तर ते तोडायला लागले. ते हे म्हणे उधारं द्या. तर म्हटलं भाऊ तुमच्याकडून कधी पैसे येतील, उधारं नाही देत. मग तो बाहेर गेला, मला शिव्यागाळ्या करायला लागला, चिनाल भोचडी असं तसं. तर मग मालक म्हणे भाऊ अशा शिव्या देऊ नको म्हणे. मग त्यानं काय केलं, मालकाला गचंडी दिली.
मग गेला आणि सगळे बिलाटीतले लोक घेऊन आला मारायला. मग 7:30चा टाईम होता. मग ते पोरगं घेऊन मी उभी राहिले. मग त्यांनी मला ओढताड केली दुकानाच्या बाहेर आणि 30,000चा गल्ला होता ते पण घेऊन पळाले आणि मालकाला मारलं काठ्या कुऱ्हाड्यानं. मग दगडं घातले नंतर त्याच्या छातीमध्ये. हा पळाला, पोराला घेऊन बाजूला उभा राहिला. त्याला पण काठीनं मारलं, डोक्यात काठ्या मारल्या, पायावर मारल्या. 50 जण होते सगळे बायका पोराशी आले. मग मी म्हटलं बाबा हो, मी बाजूला उभी राहिली, मला काही करता येईना, मला भीती वाटू लागली मारायची. या ठिकाणी वैजापूर तालुक्यामध्ये असा प्रकार घडला की किराणा दुकानामध्ये सँडविच मागण्यासाठी गेले असता तर त्या ठिकाणी ते दिले नाही म्हणून त्या दुकानदाराला 10-20 जणांनी येऊन मारहाण केली. हा प्रकार घडलेला आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासनाने या कुटुंबाला मदत नाही केली आणि 2-3 दिवसानंतर त्यांचा गुन्हा नोंद केला आणि त्यांचाही गुन्हा नोंद केला, क्रॉस कंप्लेंट झाली. तर या ठिकाणी जो काय पुढं जो तपास होईल ते पुढील तपास आम्ही पोलीस स्टेशनला विचारून पुढील माहिती घेऊन कारवाई करण्यास भाग पाडू.